रामकृष्ण गुरुकृपा वारकरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण. त्याग तरी करा ऐसा अंकारा दौडावे, त्याग तरी करा ऐसा अंकारा दौडावे, मग जैसा तैसा राहे काय पाहे उरले ते. अंतरीचे विषम गाढे, अंतरीचे विषम गाढे, येऊ द्यावे न पुढे, मग जैसा तैसा राहे काय पाहे उरले ते. तुका म्हणे शुद्ध मन, तुका म्हणे शुद्ध मन समाधान पाहिजे, मग जैसा तैसा राहे काय पाहे उरले ते. विठ्ठल ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवा महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, जयांचे केले या स्मरण, होय सकळ विधेचे अधिकरण. हेची वंदू श्री चरण, श्री गुरुंचे ते नमस्कारुणी आता. ओम नमो ज्ञानेश्वराय. करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. त्याग तरी करा ऐसा अंकारा दौडावे, मग जैसा तैसा राहे काय पाहे उरले ते. अंतरीचे विषम गाडे, येऊ द्यावे न पुढे, मग जैसा तैसा राहे काय पाहे उरले ते. तुका म्हणे शुद्ध मन समाधान पाहिजे, मग जैसा तैसा राहे काय पाहे उरले ते. विठ्ठल प्रस्तुत सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा असून या अभंगाद्वारे जगद्गुरु संत तुकाराम महाराज तुम्हा आम्हाला गोष्टी सांगतात. 4, 5वी नाही, 4च गोष्टी सांगतात. आणि 4च गोष्टी महत्वाच्या आहे. आणि महाराज सांगतात 4 गोष्टी आहे, परंतु त्या 4 गोष्टीची परत विभागणी आहे. विभागणी केलेली आहे महाराजांनी. 4 गोष्टीचं 2 विभागणी केली की 2-2चे 2 खंड केलेले आहे महाराजांनी. 2 खंड, 2 + 2 = 4 असे महाराजांनी 4 गोष्टीचं 2 खंड या अभंगाच्या माध्यमातून केलेले आहे. विठ्ठल
आपल्याला 2 खंड केले, त्या 2 खंडापैकी एक खंड फार आपल्याला महत्त्वाचा आहे आपल्या जीवनासाठी. म्हणजे 2 गोष्टी, 2चे 2 खंड केले तर 2 खंडापैकी एक खंड फार आपल्या जीवनाशी निगडीत आहे आणि महत्त्वाचा आहे. आणि 2 पैकी जो एक खंड आहे तो आपल्या जीवनामध्ये बरोबर नाही असं म्हटलेलं आहे. जसं आपण आता हा अधिक मासाला सुद्धा 4 नाव आहेत बरं का. अधिक मास, धोंड्याचा मास, आपलं धोंड्याचा महिना, पुरुषोत्तम मास आणि मलमास. याचे सुद्धा 4च गोष्टी आहेत बरं का. पण त्याच्या सुद्धा 4 गोष्टी 2 महत्त्वाच्या आहे. 2 गोष्टी अति महत्त्वाच्या आहे. जो पुरुषोत्तम जो मास आहे तो अधिक उत्तम विष्णूचा अवतार म्हटलं तरी चालेल. तो उत्तम आहे, त्याला म्हणायचं पुरुषोत्तम मास. त्याच्यानंतर धोंड्याचा महिना जे आहे ते 4 वर्ग आहेत. त्यातले बी एक धोंड्याचा महिन्याचा एक वर्ग, पुरुषोत्तम मासाचा एक वर्ग, मल मासाचा एक वर्ग आणि अधिक मासाचा एक वर्ग. तर त्याच्यामध्ये 2 वर्ग फार महत्त्वाचे आहेत बरं का. पुरुषोत्तम मास अति उत्तम मास, उत्तम आणि मल मास आहे ना तो त्या 4 मासापैकी आहे ना, त्या 4 गोष्टीपैकी सर्वात कमजोर म्हणावं लागेल. त्याला काय म्हणायचं? मल मास. मलाचा अर्थ कळतोय आपल्याला सगळ्यांना, मल. आणि धोंड्यानी काय करायचं? धोंड्यानी एक ठिकाणी बसायचं आणि धोंड्याच्या महिन्यामध्ये काही कार्यच नाही करायचं, पुण्यच नाही कमवायचं. धोंड्याच्या महिन्यामध्ये जेवढं पुण्य कमवून तेवढं अधिक जो मास आहे ना तो खऱ्या अर्थाने तो आपल्याला मार्क देत असतो. त्याने अधिक फलम, तर तो अधिक किती त्याला वाढून पुण्य द्यायचं ते अधिक मासाच्या हातामध्ये असते बरं का. रामकृष्ण. म्हणून ह्या 4 गोष्टी आहे. आणि पुरुषोत्तम मास तो सर्वात उत्तम आहे. म्हणून आता आपल्याला कोणत्या वर्गात बसायचं ते आपण आता ठरवा. कोणत्या वर्गात आपल्याला बसायचं? आपण पुरुषोत्तम मासात जर बसायचं म्हटलं तर ह्या महिन्यामध्ये, अधिक मासामध्ये, या धोंड्याच्या महिन्यामध्ये आपण अधिक पुण्य केलं पाहिजे. सप्त्यामध्ये अन्नदान केलं पाहिजे, देणगी दिली पाहिजे आणि इथं येऊन नामस्मरण केलं पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर आपण कोणत्या वर्गात बसतो? अति उत्तम मासामध्ये. उत्तम मासे, उत्तम वर्गात बसतो आपण. आणि आपण इथं आलो आणि अधिक मासामध्ये आपण काहीच केले नाही. धोंड्यासारखा दगड आपण जे म्हणतो ना, तो धोंड्यासारखा जागेवर बसला, काहीच केलं नाही त्यांनी, पुण्य कमावलं नाही आणि पाप केलं नाही, काहीच केलं नाही. तो धोंड्यासारखा जागेवर बसला. त्याचं नावच धोंडा आहे की धोंड्यासारखं जागेवर बसले, त्यांनी काहीच कार्य नाही केलं आणि नुसता खात राहिला. खात राहून काय केलं पुढे त्यांनी? खात राहून तो मलमासात गेला ना, तो मलमासाच्या वर्गात गेला. मग मलवास या 4 पैकी ह्या मलमास सर्वात थोडासा कमजोर समजावं लागेल आपल्याला. म्हणून आता मग आपण ठरवा. या ठिकाणी सालाबाद प्रमाणे चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह गेले 99 वर्षापासून हा अखंड हरिनाम सप्ताह आहे. आणि 99 वर्षाच्या कालखंडामध्ये या ठिकाणी 32 अधिक मास या ठिकाणी संपन्न झालेले आहेत. म्हणजे पहिले 31 झालेत आणि हा 32वा अधिक मास या ठिकाणी संपन्न होतोय. आणि चालू वर्षाचा जो अधिक मास आहे तो आजची 22वी सेवा आहे. आणि ती 22वी सेवा माझ्यासारख्या पामाराकडे आलेली आहे. चक्रेश्वर महाराज देवस्थान ट्रस्टीच्या माध्यमातून ही माझ्याकडं सेवा आलेली आहे. त्याचप्रमाणे या ट्रस्टीचे काही संचालक मंडळ आहे, यांनी उत्कृष्ट असं ह्या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. आपल्याला 1 दिवस कार्यक्रम व्यवस्थित करता येत नाही हो, 1 दिवस, पण महिन्याचा कार्यक्रम करणं म्हणजे तितकं सोपं नाही. तर ह्या ठिकाणी या चक्रेश्वर देवस्थान ट्रस्टीचे अध्यक्ष ॲडव्होकेट रामभाऊ जनार्दन कांडगे साहेब, माझे आमदार, हे या ट्रस्टीचे अध्यक्ष आहे. प्रथमतः त्यांच्या नावाने टाळी वाजवावा. ते जागेवर बसलेले असतात, पण इतकं निवेदन त्यांनी सुंदर केलेलं आहे. आणि ट्रस्टीवरती बघा मंडळी आहे, गोपाळ मारुती जगनाडे उपाध्यक्ष, राजेंद्र दत्तात्रय शिंदे सचिव आणि प्रदीप कुंडलिक भुजबळ सहसचिव, श्री शिवाजी धोंडीबा जाधव खजिनदार, आनंदराव ज्ञानेश्वर देशमुख विश्वस्त, तुषार सुरेश मांजरे विश्वस्त, आणि त्याच्यामध्ये देशमुख सर सुद्धा आहे. तर हे ट्रस्टी
7 लोकांची असती, 9ची असती, 11ची असती, पण ही ट्रस्टीसुद्धा मर्यादित आहे. का? ही मर्यादित असून ह्या ट्रस्टीने इतकं उत्कृष्ट असं कार्य करीत आहे की त्या ठिकाणी अन्नधान विभाग कुणी सांभाळायचा, आर्थिक व्यवहार कुणी सांभाळायचा, प्रत्येकाला ही कामं नेमून दिलेली आहे. बघा, एवढे दिवस कार्यक्रम चाललाय, आपल्याला कुठं कोणत्या गोष्टीची कमतरता आहे का? नियोजन इतकं जिथल्या तिथं परफेक्ट असं ह्या ट्रस्टीने केलेलं आहे. तरी असाच पुढं सप्ताह असाच चालत राहावा. त्याचप्रमाणे या आजच्या कीर्तनासाठी उपस्थित हरिभक्तीपरायण या ठिकाणी विनेकरी मोहन महाराज शेवकरी आणि ते आहे विनेकरी या ठिकाणी उभे आहेत. त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण ज्यांचं या ठिकाणी कीर्तन झालं, बाळासाहेब महाराज वाडेकर बहुळ रामेश्वर भट्ट यांच्या गावचे बरं का, वंशज म्हटलं तरी चालन, टाळे वाजवा त्यांच्या नावाने. त्याचप्रमाणे आळंदीचे महाराज आहेत आणि पश्चिम विभागातले उत्कृष्ट असे गायक हरिभक्तपरायण मंजू महाराज होले आहेत, ज्यांचं ह्या ठिकाणी 3 दिवसापूर्वी कीर्तन झालं. शिवाजी महाराज जाधव हे या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिभक्तपरायण भुवन महाराज थोरात आहेत. चोपदार प्रकाश महाराज बिरदवडे आहेत. हरिभक्तपरायण शशिकांत महाराज भुजबळ यांनी सुद्धा परिक्रमा केलेली आहे बरं का, परिक्रमा केलेली यांनी, नर्मदा परिक्रमा केलेली आहे महाराजांनी. त्यांच्या नावाने टाळे वाजवा एकदा. 2 पर्यंत. त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी सुरेश महाराज नाणेकर असतील आणि आळंदीचे सर्व विद्यार्थी वर्ग आणि ह्या ठिकाणी हरिभक्तीपरायण ज्यांचा हा संच आहे संपूर्ण, कृष्णा महाराज जोगदंड, कृष्णा महाराज जोगदंड यांचं उत्कृष्ट असं या ठिकाणी संच आहे. वादक गायक मंडळी त्यांनी व्यवस्थित असं नियोजन केलेलं आहे. याचप्रमाणे ह्या ठिकाणी दुसरे चोपदार प्रकाश महाराज बिरदवडे, कारण चोपदारांची पहिली नावं घ्यायला लागतात ना. तर मी एका ठिकाणी गेलो बरं का, मावळ तालुक्यात कीर्तनाला गेलो महाराज, आणि 2 चोपदार असेच उभे होते बघा. मी सगळ्यांचा नाम उल्लेख केला, नेमका चोपदारांचा नाम उल्लेख राहिला. तर राहिल्याच्या नंतर कीर्तन चालू असताना ते काय करायचं, ते हातात काय ते असं आपटायचे. मी म्हणायचं काय काय होते, कसला आवाज येतं काय माहिती, पण ते माझ्या नंतर लक्षात आलं, मी सगळ्यांचा नाम उल्लेख केला आणि त्यांचाच नाम उल्लेख राहिला होता बघा. म्हणून आवर्जून मला आठवण झाली, तर मी मागं वळून पाहिलं की आपले चोपदार कोण आहे, त्यांचं नाव घेणं तितकंच गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आमचे चिरंजीव भूषण महाराज कोटवडे मृदुंग विशारद आहे, आणि दुसरे मृदुंग वादक शुभम महाराज कोटवडे, तो इंजिनियर आहे. आज त्याला सुट्टी असल्यामुळं तो इथं पुण्यावरून आलेला आहे कार्यक्रमाला. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित हरिभक्तीपरायण रामभाऊ महाराज धाडगे आहेत, ज्ञानेश्वर महाराज मेदनकर आहेत, वेताळ महाराज आहेत, देशमुख सर आहेत, हरिभक्तपरायण घोडेकर महाराज आहेत. त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी प्रकाश शेठ मांजरे या ठिकाणी गेले पहिल्यापासून पण उपस्थित आहेत. गुलाबरावजी पठारे साहेब आहेत, हरकुशेठ चौधरी आहेत, गोपाळे महाराज आहेत, ठाकूर महाराज आहेत, रामभाऊ महाराज भुजबळ आहेत. सर्वच मंडळी ह्या ठिकाणी आजच्या कीर्तनाला उपस्थित आहेत. असो, या प्रस्तावनेला जर आपण वेळ घालवला तर पुढं आपला अभंग अपुरा राहील. विठ्ठल विठ्ठल. त्यागतारी करायचा अंकारा दवडावे मग जैसा तैसा राये काय पाहे उरले ते. या ठिकाणी महाराजांनी अभंग घेतलेला आहे 4 चरणी, आणि गोष्टी सुद्धा आपलं काय चालू होतं, 4 गोष्टी 2-2च्या महाराजांनी 2 खंड केलेले. आंब्याच्या वनामध्ये जाताना, विश्वभर बाबाच्या काळामध्ये आंब्याच्या वनामध्ये जात असताना विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्ती आंब्याच्या वनामध्ये त्यांना सापडल्या. त्या कशा सापडल्या, त्या ठिकाणी महाराज गेले, त्या ठिकाणी बुक्का कुंकू हळद त्या ठिकाणी पडला होता, तो त्यांना दिसल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांनी ती माती बाजूला केली की इथं हा काय प्रकार आहे, इथं बुक्का पडलाय, कुंकू पडले, हळद पडली, काय प्रकार आहे. म्हणून त्यांनी माती बाजूला केली, तर त्या ठिकाणी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्ती त्या ठिकाणी त्यांना तिथं सापडल्या. आणि त्या मूर्ती त्यांनी वाजत गाजत देहू गावामध्ये घेऊन आले. आता देहू गावामध्ये आणल्याच्या नंतर त्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा कुठेतरी केली पाहिजे का नको, का इथं तिथं ठेवायची वस्तू आहे का, नाही ना. मग त्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी ते जागा शोधित होते, पण त्यांना पर्याय कुठं जागा मिळाली. मग त्यांना त्यांची एक मने भूमिका विचार करीत होती, आता कुठं
प्राणप्रतिष्ठा कुठं करायची? मग त्यांना एक विचार सुचला की आपल्या घरामध्ये आपण या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू. कोणत्या घरात? त्या घराचं नाव काय होतं महाराज? देऊळवाडा. देऊळवाड्यामध्ये आपल्या ह्या मूर्तीची आपण प्राणप्रतिष्ठा करू. मग त्या घरामध्ये, त्या देऊळवाड्यामध्ये त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. प्राणप्रतिष्ठा केल्याच्या नंतर त्या घराला नाव काय पडलं? त्या घराला नाव पडलं घर मंदिर. घर मंदिर नाव पडलं. आणि मग तिथून पुढे महाराजांची कीर्तन त्या घर मंदिरामध्ये व्हायची. की असं नाही कायमच रोजच व्हायची असं नाही. महाराजांचे कीर्तन या चाकण परिसरात, सुदुम्र, खालुम्र, वेलवाडी, चाकण, पुणे, आपले बहुळकर इथं बहुळ, रामेश्वर भट्टांच्या गावाला अनेक ठिकाणची महाराजांची कीर्तन व्हायची. पण ज्या दिवशी कीर्तन महाराजांचं बाहेर नसल, त्या दिवशी महाराजांचं कीर्तन कुठं व्हायचं? त्या घर मंदिरामध्ये व्हायचं. आता एके दिवशी त्या घर मंदिरामध्ये कीर्तन चालू आहे आणि महाराजांच्या घराच्या पाठीमागे इंद्रायणी नदी आहे, भिंतीच्याच पलीकडं. ती इंद्रायणी नदी शांत मंद गतीने वाहते. इकडे महाराजांचं कीर्तन चालू आहे घर मंदिरामध्ये आणि इंद्रायणी नदी मंद गतीने शांत गतीने अशी वाहते. आणि त्या इंद्रायणीच्या काठाला एक देहू गावची एक 5 मुलं इंद्रायणीच्या काठाला बसलेली आहेत. कामच नाही काही. घे खाडा टाक पाण्यात, घे खाडा टाक पाण्यात, असा उद्योग त्यांचा. कीर्तन चालय इकडं, इंद्रायणी नदी मंद गतीने वाहती तिकडं आणि पोरं खडं टाकतात इकडं. आता असं करता करता 5ही मुलातलं एक मुलांनी विचार केला, म्हणले आपल्याच गावचा जगद्गुरु संत तुकाराम महाराज आहेत आणि महाराजांचे इथं तिथं लांब लांब कीर्तन होतात. महाराजांचा फार मोठा लौकिक वाढलेला आहे आणि महाराज आपल्या गावचे असून साधं आपण महाराजांचं घर सुद्धा पाहिलं नाही, त्यांच्या आळीला सुद्धा गेलो नाही आपण. किती पोरं वाया गेलेली हो, घर सुद्धा बघितलं नाही आपण. 5 जणांपैकी एक पोर म्हणलं चला आपण कीर्तनाला जाऊ. आता चला आपण कीर्तनाला जाऊ म्हणले हो. एक म्हणलं बरं का, ते 4 जण जे काय त्याच्या उचाकले, अहो त्याला मारायला लागले. मारायला हा म्हणतो मारू नका मारू नका मारू नका. अरे मारू नका म्हणजे खुशाल म्हणतो कीर्तनाला चल. आपलं कर्तव्य काय कीर्तनाला जाणं? आपण कधी त्या कीर्तनाला गेलो का? आणि आपला काय संबंध आहे त्या कीर्तनाचा? काय संबंध आहे? आम्हाला मारू नका, माझं चुकलं, नका जाऊ. तुम्ही नाही म्हणता असाल तर नाही जायचं, पण मारू नका ना. मार 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 मारलं, मार खाल्लेलं पोरग उठलं आणि साईडला जाऊन बसलं. आणि ते मनामध्ये विचार करीत होते की आपण एवढा मार का बरं खाला असेल? काय आपण एवढं म्हणलो होतं यांना चला कीर्तनाला चला, एवढंच म्हणलो ना. याच्या पलीकडे काय म्हणलो का आपण? नाही ना. ते विचार करीत होते. आणि हे 4ही जणांनी ज्याला मारलं होतं का, ते सुद्धा एका बाजूला जाऊन विचार करीत होते. नाही राव, आपली चुकच झाल्यासारखं वाटतंय बरं का. ते काय एवढंच म्हणलं होता चला कीर्तनाला, एवढंच म्हणलं होता ना. पण आपण त्याला एवढं मारायला नाही पाहिजे होतं. योग्य म्हणला मी तर लय कान गवसून हल्ली म्हणला. काय म्हणला? लय कान गवसून हल्ली म्हणला. दुसरा म्हणला मी आता पेकटातच लाच घातली, त्याला चालायला सुद्धा यायचं नाही. जो तो आपली कामगिरी सांगायला लागला मोठ्यापणाने. मग तिसरा उठला, म्हणजे असं करा ना, त्याला एवढं तुम्ही मारलं ना, त्याचं म्हणणेच आहे ना कीर्तनाला जायचं. मग चला की आपण कीर्तनाला जाऊ. त्याला काय होते कीर्तनाला गेल्याने? काय कीर्तन ऐकल्याने कीर्तनाला गेल्याने काय फरक पडतोय? चला म्हणले. ते काय अंगाला काढताय का? जाऊ कीर्तनाला चला. आणि उठली 4 जण पोरं. विठ्ठल चारही पोरं उठली आणि त्याच्या जवळ आली. हे म्हणला चल चल चल, मला कीर्तनाला जायचं. चल. नको ना म्हणलं, मी आता मार खालाय ना, कशाला राव मला त्रास देता तुम्ही? नाही नाही मला नाही यायचं. नाही नाही चल चल म्हणलं, कीर्तनाला जायचं चल. त्याला 4घांनी धरला, जसं काय आरोपीच पकडला त्यांनी. 4घात धरला, आरोपी सारखा त्यांनी पकडून आणला. पुढं आणला ज्या ठिकाणी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं कीर्तन घर मंदिरामध्ये चालू होतं ना, त्या घरामध्ये कीर्तन चालू होतं. त्या ठिकाणी त्याला धरून आणला. आणि जशी आता हे भाविक मंडळी बसलीत ना पुढं, ते मागच्या बाजूला 5ही पोरं बसली. आणि कीर्तन महाराजांचं चालू होतं. प्रमाण मागून प्रमाण देत होते.
इतकं रंगात कीर्तन आलं महाराज. आणि त्या कार्ट्यांच्या जीवनाचं कल्याण व्हायचं होतं का काय काय माहिती कोणास ठाऊक बा. कल्पनाच करू शकत नाही. महाराजांनी अभंग घेतला होता. अभंग कोणता घेतला होता? आता तरी पुढे, हाची उपदेश आता तरी पुढे हाच उपदेश. आता तरी पुढे हाती उपदेश, आता तरी पुढे हाती उपदेश, नका करू नाश अयोध्याचा. आता तरी पुढे हाती उपदेश, आता तरी पुढे हाती उपदेश, नका करू नाश अयोध्याचा. आता तरी पुढे हाच उपदेश, नका करू ना असं आयुष्याचं. महाराज म्हणत होते बाबा हो, इथून मागं तुमचं काय दिवस गेला असेल ते गेलं रे बाबा हो. पण गेलेले दिवस पांडुरंग परमात्म्याने परत रिटर्न आणण्याची व्यवस्था करून ठेवलेली नाही. गेले ते गेले, गेले ते गेले दिवस. पण आता राहिलंय किती त्याचा तुम्ही वेच करा, त्याचा विचार करा. राहिलेल्या दिवसामध्ये तुम्हाला काय करायचं आणि काय नाही करायचं. अजून मागे गेले पावन काम, पुढे जावी आहे. पुढे जावी आहे. पुढे जावी आहे. मागे गेले पाहू नका. आणि मागे जामीन आहे. तुका महाराजांनी प्रमाण खूप चांगलं दिलं. टाळे वाजवा. जामीन आहे तुका. तुकाराम महाराज म्हणले मागे गेले दिवस ते गेले ते गेले, पण आता पुढं दिवस किती राहिले त्याचा तुम्ही वेच करा, त्याचा विचार करा. तुमच्या जीवनात काय करायचं आणि काय नाही करायचं. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तुझ्या जीवनात तुला काय करायचं आणि काय नाही करायचं ते वेळेत ठरव. तेवढ्यामध्ये त्या 5 जण मुलं बसली होती ना, त्या 5 जणांपैकी ती 4 पोरं ज्याला वडी दानला होता ना त्याच्या पायाला हात लावायची. तो म्हटला गापैकी राव, मी मार खालाय ना. नाही नाही, हे तुझ्यामुळं काय, तुझ्यामुळे यानं झालं इथं. तू म्हणला नसतं तर आम्ही कायला तुला वडी दानला असता, तुझ्यामुळं असं म्हणायचा. आणि कीर्तन इतकं उत्कृष्ट महाराजांचं या ठिकाणी रंगात आलं. आणि महाराज हे सांगत होते बघा, आता सुद्धा अधिक मास आहे. अधिक मासामध्ये तुम्हाला काय करायचं आणि काय नाही करायचं हे ठरवा बरं का. आज तर या ठिकाणी खरा अधिक मास आहे. मला आमदार साहेबांनी सांगितलं मगाशी, खरा अधिक मास आज आहे. का हो? अहो मधुगिरीचं जेवण आहे. ते बी जेवण कुठलं आहे माहिती आहे का? पुरणपोळीचं जेवण आहे. पुरणपोळीचं. टाळे वाजवा. दोंड पण आणल्या. धोंड्याच्या महिन्यामध्ये आपण जावायला कसं आपलं धोंड करतो, अहो त्याप्रमाणे मधुगिरीचं जेवण फार म्हणजे ते जेवण कसं असतं माहिती आहे ना. आपण एखाद्या पूजेला गेलो आणि जेवायला बसलो आणि रवा वाढतात बघा. रवा असल्यामुळं तो किती बी वाढा जास्त असतो. आणि तो सत्यनारायणाचा जो प्रसाद असतो त्याच्यावरती प्रक्रिया केलेली असते, तंत्र मंत्र आहे का नाही. आणि तो मग प्रसाद दिले का तो कमी असतो. तो असतो का एवढा? नाही ना, तो कमी असतो. तसा हा पोळीचा प्रसाद आहे ना, पोळीचा प्रसाद त्या प्रसादासारखा प्रसाद आहे आजचा. त्याग तरी करायचा अहंकारा दौडावे मग जैसा तैसा राहे. काय पाहे उरले ते महाराजांचं कीर्तन रंगात आलं. आणि तेवढ्यामध्ये महाराजांचं कीर्तन समाप्त झालं. आता समाप्त झाल्याच्या नंतर प्रत्येक जण श्रोते कीर्तनाला आलेले जेवण खावण केल्यानंतर जे ते आपल्या मार्गाने निघून गेले. पण ही 5 मुलं मात्र तिथंच बसून राहिली. ती गेलीच नाही.
कारण त्यांना इतकं कीर्तन पटलं होतं, इतकं आवडलं होतं, त्यांच्या अंतकरणापर्यंत ते कीर्तन त्यांना कळालं, पोचलं. त्यांच्या मनभूमिकेमध्ये बदल झाला. श्रोते मंडळी निघून गेली. ही 5 जण तिथंच राहिली. महाराज काय करायचे, विचार करायचे, जा घरात आत बाहेर, जा घरात ये बाहेर. महाराज असं ये जा करीत होते. जाता जाता महाराजांनी ते 5 भाविक बसलेले पाहिले. त्यांच्या मनभूमिकेमध्ये बदल झाला. म्हणले यांना विचारायलाच पाहिजे बरं का, हे का बसून राहिले. मग महाराज त्यांच्या जवळ गेले आणि गेल्याच्या नंतर त्यांना विचारलं, भाविकांनो तुम्हाला काय जायला गाडी नाही का, सोय नाही का, आणि नसेलच गाडी तर हे घर काय मला एकट्याने दिलंय का, पांडुरंग परमात्म्याने, हे मला सर्वांना दिलेलं आहे हे घर, इथंच राहा, इथंच राहा म्हणले. शेजारीची इंद्रायणी नदी आहे, पाठीमागं जा, सकाळ उठून पुन्हा आंघोळी करून या. मी पाट्या काकडा करीत असतो, काकड्याला या, आणि काकड्याला नाही बसलं तरी चालते, आंघोळी करून या. बायकोला 10-12 भाकरी करायला सांगतो, 2-2 घास खा आणि तुमच्या गावाचा रस्ता दारा बरं का. आता असं म्हणले की नंतर ती पोरं लई ना लाजली. अहो म्हणले, महाराज आमच्या का बघितलं का, आम्ही ह्याच गावची मुलं आहेत ना. मग महाराज म्हणले, अरे तुम्ही तर आपल्याच गावचे आहे रे, तुम्ही दिसता इथं तिथं. हा म्हणले, आमचं तसंच असतं, आम्ही रोज इथं तिथं, पण आजच आम्ही इथं, आणि ह्या मुलामुळं. म्हणले, कोणत्या मुलामुळं, ज्याला धरून आणलं त्या मुलामुळं. मग म्हणले, महाराज आम्ही तुमचं कीर्तन ऐकलं, पण कीर्तन आम्हाला इतकं पटलं, इतकं आवडलं, इथून पुढं आमचा विचार आहे, आमच्या विचारात, आमच्या मनभूमिकेमध्ये बदल झालेला आहे. म्हणले, काय झाला, इथून पुढे आता आम्हाला परमार्थ करायचा, असं आमच्या मनामध्ये मनभूमिका आमची तयार झालेली आहे. वा 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 वा. महाराज म्हणले, एवढ्या कमी वयामध्ये जर तुम्हाला परमार्थाची, परमार्थामध्ये जर येण्याची जर तुमची भावना जर झाली असेल तर मी तुम्हाला कोटी कोटी शुभेच्छा देतो. विठ्ठल तुम्हाला शुभेच्छा देतो. पण ठीक आहे, तुम्हाला परमार्थ करायचा ना, मग करा. पण महाराज म्हणले, तुम्ही म्हणता परमार्थ करा म्हणता परमार्थ, तो पण परमार्थ करायचा कसा म्हणजे आम्ही फक्त तसंच करायचा नाही म्हणले. परमार्थ करायचा हे खरं आहे, पण परमार्थ करायचा पण आमच्या काही शंका आहे, ते शंका तुम्ही सोडून द्याणार. तुकाराम महाराज म्हणले, का नाही देणार, शंका सोडून देणार. तुमच्या शंका ठेवून परमार्थच करायचा नसतो, शंका ठेवून परमार्थ करायचा नसतो. काय शंका आहे म्हणले. आता याच्यात एक शिवी नाही बरं का. ती पोर काय म्हणली, अहो महाराज आम्ही लई नालायकपणा केलाय. म्हणले, काय नालायकपणा केला, आता नाही करणार. नाही आता नाही करणार, आता कळले. म्हणले, काय केलाय. हो म्हणले, महाराज लई टोकाचा केलाय. हो सांगण्यासारखं नाही. काय केलाय ते सांग, लगेच सांग. हो म्हणले, महाराज खालच्या आळी जर या 5 जणांपैकी जर एक आमचा मुलगा गेला, खालच्या आळीने गेला, एखादी बाईची ताटली, पितळी, बादली, पात्याला काय पडलेलं असलं की गेलं म्हणून समजा. एवढा नालायकपणा केलाय म्हणले आम्ही, आणि परमार्थ केल्याला चालतो. महाराज म्हणले, चालतोय की. चालतो नाही म्हणले, पळतो चालतोय म्हणले. तेवढ्यामध्ये इथे एक पोर म्हणले, हे म्हणलं, ते सांग हे म्हणलं, ते गप म्हणलं, ते नको सांगू. तेवढ्याच महाराजांची नजर गेली. म्हणले, काय रे नाही काय नाही. अरे महाराज म्हणले, शंका ठेवून परमार्थच करायचा नसतो. पाप केलं ना सांगण्याने कमी होत असतं, आणि पुण्य सुद्धा केलेलं सांगण्याने कमी होत असतं. पण आपण काय करतो, पाप ठेवतो झाकून, आणि पुण्य केलेलं मोठ्यापणाने सांगतो, आम्ही परिवार काशी करून आलो. हा तो आलाय ना आता काशी करू. अरे बाबा, पुण्य कमी होतं, पुण्य केलेलं सांगू नको ना. पुण्य सुद्धा सांगितल्याने कमी होतं, आणि पाप सुद्धा सांगितल्याने कमी होतं. सांगू नको म्हणले. विठ्ठल ते सांगत असताना ते मुलगा लाजलं. म्हणले, काय केलं नालायकपणा सांग बरं, काय केलंय सांग. मग ते मुलगा लाजलं, पण त्याला रावलं नाही. ते बोललं बरं का, ते बोललं. म्हणले, महाराज हा कोंबड्याचा लई चोरल्या. काय म्हणले,
कोंबड्याचं लई चोरलं, एवढा नालायकपणा केला आणि परमार्थ केलेला चालतो. अहो महाराज म्हणले चालतोय की मागे झाले पाहू नका, मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. महाराजांनी प्रमाण दिलं मगाशी. पुढे जामीन तुका आहे, तुम्ही त्याची काळजी करू नका, तुम्ही परमार्थ करा. बरं मुलं म्हणली परमार्थ करायचा, पण तो परमार्थ कुठपर्यंत करायचा महाराज? परमार्थ करायचा ठरवतो, तो परमार्थ संपतो कधी असं म्हणलं. महाराजांनी तोंडाला वट लावलं ना, तोंडात हात गाठला. म्हणले काय पोरं नालायक सारखी वागत होती, एवढी हुशार पोर आहे. पोरं म्हणले हा मी हुशारच आहे, म्हणले पहिल्यापासूनच हुशार आहे, पण आजच आम्ही आलो इथं याच्यामुळं आलोय, म्हणले आम्ही लय हुशार आहे. म्हणले परमार्थ संपतो म्हणले, एवढं 40-40 वर्षे कीर्तन ऐकणारे पुढे बसलेत, म्हणले पांढऱ्या कापड्याची, त्यांनी अजून विचारलं नाही. तुम्ही एवढं हुशार आहे, तुम्ही विचारलं तुम्ही एवढं हुशार आहे? म्हणले हुशारच आहे म्हणले आम्ही. बरं मग महाराज म्हणले प्रपंच परमार्थ संपतो कधी हे तुम्हाला सांगतो, भजन करा. विठ्ठल परमार्थ संपतो कधी हे तुम्हाला सांगतो म्हणले, लक्ष ठेवा. ढाळे ढाळे केतू लेणे मार्गापर्यंत चाललेला जो साधक आहे आणि जोपर्यंत पांडुरंग परमात्म्यापर्यंत पोचत नाही, आणि ज्या वेळेला पांडुरंग परमात्म्यापर्यंत तो पोचला आणि त्याची जेव्हा अशी अवस्था होईल, अरे तो देव आणि मी एकच आहे, जेव्हा त्याची अशी अवस्था होईल तेव्हा परमार्थ तिथं संपतो. एकची घोंगडी पांगरो हरी प्रमाण. तू माझा स्वामी, तू माझा स्वामी, साधक ज्या वेळेला पांडुरंग परमात्म्यापर्यंत पोचल, ज्या वेळेला त्याची अवस्था होईल, अरे तो देव आणि मी एकच आहे, तिथं परमार्थ संपतो म्हणले. पण महाराज म्हणले मग पोरं म्हणले मग आम्हाला तेच करायचं, आता काय करावं लागेल सांगा. महाराज म्हणले बाळा हो, त्याला तुम्हाला 4 गोष्टी सांगावं लागेल रे बाळा हो. हा महाराज म्हणले, मुलं म्हणले सांगा की महाराज. अरे पण ते 4 गोष्टी सांगतो, पण त्याचं पथ्य आहे म्हणले, तुम्हाला ते पथ्य सांभाळता आलं पाहिजे, पाळता आलं पाहिजे. काय म्हणले? अहो त्याच्यामध्ये आपल्याला ह्या अभंगाच्या माध्यमातून 4 गोष्टी आहेत म्हणले. मग 4 गोष्टी आहेत, त्या 4 गोष्टीपैकी 2 गोष्टी आपल्या जीवनाला जीवन आवश्यक चांगल्या आहेत, पण 2 गोष्टी आपल्या जीवनाला चांगल्या नाही. 2 गोष्टीचा स्वीकार करायचा, 2 गोष्टीचा धिकार करायचा. 2 गोष्टी आपल्या जीवनाला पाहिजे, 2 गोष्टी आपल्या जीवनामध्ये नाही पाहिजे. मग आता 4 गोष्टीपैकी 2 गोष्टी आहेत, त्या नाही पाहिजे अगोदर सांगू का लागणारे अगोदर सांगू? नाही, मुलं म्हणले अगोदर असं करा, न सांगणाऱ्याच अगोदर गोष्टी सांगा, त्या प्रथम चरणामध्ये सांगितल्या.
ऐसा अहंकारा दौडावे. तुम्ही अहंकाराला दौडा, पण अहंकाराचे सुद्धा प्रकार अनेक आहेत. स्वस्वरूपाचा अहंकार आहे, धनाचा अहंकार आहे, ताकदीचा अहंकार आहे, अजून पदाचा सुद्धा अहंकार आहे, आणि ज्ञानाचा अहंकार आहे. ज्ञानाचा अहंकार तर सर्वात वाईट वाईट वाईट. ज्ञानाचा अहंकार जर आला ना तर बाबा जीवनाची कापुराची वाती करून टाकतो. ज्ञानाचा अहंकार सर्वात वाईट वाईट वाईट. एका गावचा एक मुलगा होता पहा, विठ्ठल एका गावचं मुलगा होतं, लहान मुलगा होतं, साधारणतः त्याचं वय वर्ष 8 असेल. आणि त्या मुलाला रिद्धी प्राप्त झाली. ते मुलगा इतकं ज्ञानी झालं, इतकं ज्ञानी झालं. लक्षात ठेव बरं का, मी अभंगाच्या बाहेर एक थोडं सुद्धा जाणार नाही, अभंगातच बोलणार आणि अहंकारावरच बोलणार. त्या मुलाला इतका अहंकार झाला, इतका अहंकार झाला, रिद्धी प्राप्त झाली. त्या मुलाला वाटायचं आता माझ्यासारखं ज्ञानी कुणीच नाही, माझ्यासारखं ज्ञानच नाही कुणला, असं त्याला अहंकार झाला. त्याच्यानंतर त्याचा विचार त्याचा उंच होत गेला. म्हणला मला अजून अहंकार, मला अजून ज्ञान कमवायचे, अजून ज्ञान कमवायचे. मग त्याच्या मनभूमिकेमध्ये असा विचार आला की आपण आता गाव तालुका जिल्हा सोडला पाहिजे. ज्ञान कमायचं म्हणल्यावर इथं काय तितकं मिळणार नाही, मग आपण बाहेर कुठेतरी गेलो पाहिजे. मग ते मुलगा काशीला गेलं आणि काशीला गेलं. काशीला जाऊन 12 वर्ष त्या मुलांनी ज्ञान कमावलं. हा ग्रंथ वाच, तो ग्रंथ वाच, तो ग्रंथ वाच. अनेक ग्रंथ वाचले, अनेक ग्रंथ वाचले. विचार सागर वाचला नाही, तो ग्रंथ वाचला. इतकं ज्ञानी झालं, इतकं ज्ञानी झालं. आणि ते ज्ञान कमवून परत गावाला आलं. आता गावाला आल्याच्या नंतर म्हणलं तवाचं ज्ञान कमी होतं, पण आता तर 12 वर्षाचा अभ्यास केलेला आहे. आता तर आपला कोणी हातच धरू शकत नाही, एवढा ज्ञानी झालो, एवढा ज्ञानी झालो. आणि ते पोरग गावात आल्यानंतर ते गावकऱ्यांना कळालं आपल्या गावचं मुलगं काशीला जाऊन ज्ञान कमवून आले. त्यांनी आपल्या गावाचं, तालुक्याचं, जिल्ह्याचं नाव मोठं केलेलं आहे. आता त्या मुलाचा कुठंतरी आपण सन्मान केला पाहिजे ना, सन्मान केला पाहिजे ना. मग गावाने तत्काळ मिटिंग लावली. त्या मिटिंगमध्ये ठराव घेतला. म्हणले महाराजांचा ह्या ठिकाणी सन्मान करायचा. मग तो सन्मान कसा करायचा झाला ठराव. म्हणले गावाच्या बाहेर 20,000 लोकसंख्या बसन एवढा मंडप टाकायचा, एवढा मंडप टाकायचा. म्हणजे ठरलं मंडप टाकायचं. त्याच्यावरती म्हणले रेसबाजी 2.5 फुटाची गादी ठरली. गादी ती कुठला ठरली, हे परदेशी मंडपवाल्याला बरं का, परदेशी मंडपवाल्याला ठरली. ठराव झाला. पण त्याच्यानंतर म्हणले आता मिरवणूक महाराजांची काढायची, पण ती कशावर काढायची, त्याला काय बैलगाडी सजवायची का ट्रॅक्टर सजवायचा, नेमकं काय करायचं. एक जण उठला, नाही म्हणला हत्ती आणायचा. हत्ती, बरं ठीक आहे, हत्ती ठरला, हत्ती आणायचा ठरला. बरं म्हणले मग आता हत्तीच्या पुढं काय, वाजंत्र्याचं काय. तेवढ्यामध्ये भजनी मंडळातला एक सदस्य उठला. म्हणला 50 सदस्य आपल्या भजनी मंडळात, 50. गरज काय वाजंत्र्याचं आपल्याला, आपण भजन लावू पुढं, दिंडीच काढू महाराजांपुढं. हे तर महाराज आहे म्हणले. आणि माणूस गेल्यावर पुढं भजनच लावतात ना, हा तर महाराज आहे, त्याच्या पुढं आपण दिंडी लावू ना, भजन लावू. ठरलं भजन. आता त्याच गावचं ढोलपथक होतं, ढोलपथक. त्याच्यातला एक सदस्य उठला. म्हणला तुम्ही हत्ती आणला, त्याच्या पुढं भजन लावलं, आणि आपल्या गावचं ढोलपथक तर पुणे जिल्ह्यात गाजलेलं आहे, मग ढोलपथक का नको. ते भजनी मंडळ म्हणले येऊ द्या, नको वादेवाद, येऊ द्या. आता ते कुठं ठरत नाही, तर तेवढ्यात त्याच्यात एक डीजेवाला उठला. डीजेवाला म्हणला तुम्ही भजन ठरवलं, ढोल ठरवला, मग डीजे का नको. भजनावाले म्हणले येऊ द्या. झालं 3 खेळ झाले का, 3 खेळ. आता 3 खेळ या मिरवणुकीचा खेळच होणार ना महाराज, खेळ नसता झाला, पण एका पार्टीचं नाही ना 3 खेळ. आणि मग ती मिरवणुकी तारीख ठरली. गावाला प्रदक्षिणा घालून महाराजांना मिरवणूक काढून, मिरवणूक घेऊन, हत्ती घेऊन सगळी मिरवणूक काढून आपल्याला यायचं ना. ती तारीख ठरली. सगळे त्या तारखेला सर्व सज्ज झाले. हत्ती आला, ढोल लेझिम सगळं, ढेजी सर्व सज्ज. आणि महाराजांची मिरवणूक निघाली. हत्ती आला, हत्तीला शिडी लावून महाराज हत्ती उभा सावला. त्याच्या पुढे भजन लावलं, भजना पुढं ढोल, ढोला पुढे ढेजी, असं 3 खेळ लावले. आणि महाराजांची मिरवणूक चालली मिरवणूक. आता मिरवणूक चालली म्हणजे याच्यात कुणाचा मेळच नाही ना, जो तो आपला निस्ता पाडापाडी करायला बघायचा. आणि मग मिरवणूक आली.
मंडपाच्या समोर मिरवणूक आली. आता भजनी मंडळाने विचार केला, म्हणजे असं करा बरं का, आता मंडप जवळ आलेला आहे, ह्या ढोलावाल्याने डीजेवाल्याने आपल्याला काय सुसूनच नाही दिलं म्हणले. मग तो भजनावाला सुद्धा आहे ना, भजनातला एक मेंबर आहे, लय आरिक होता, अहंकारी होता, लय अहंकारी होता. आणि तो म्हणे, हे बघा भजनावाल्याला सांगतो मी, तुम्ही एक काम करा, मी सांगतो ते करा, याचा आवाजच बंद करायचा. कोणाचा? डीजेवाल्याचा. लय अहंकारी भजनावाले म्हणतो, हा नको त्यांच्या नादी लागू, दे सोडून, कुठे त्या यांच्या नादी लागतो, पण लय अहंकार, याच्या अंगात लय अहंकार. भजनावाल्याला वळवलं त्यांनी, नाही म्हणले, मी सांगतो तो अभंग माझ्या मागं म्हणा. त्या डीजेवाल्याला गपच करू आपण. मग आता त्याने अभंग कोणता काढला माहिती का? हे टीकात्मक नाही बरं का. त्याने अभंग कोणता काढला? तो म्हणला, मी म्हणतो तो माझ्या मागं म्हणा. त्याने कोणता म्हणला? तो म्हणला, यारे यारे लानो थोर. म्हणलं की तुम्ही 50 जणांनी संगत मोठ्या आवाजात म्हणायचं, यारे यारे लानो थोर. कारण कोणाची जिरवायची याला? डीजेवाल्याची. आता हे पुढं म्हणलं, ह्यो म्हणला, यारे यारे लानो थोर. तेवढ्यात ते डीजेवालं बोंबालं, बाई वाड्याव या झालं. याचं फार कापुराची वाती झाली. तो म्हणला, आम्ही म्हणत होतो त्याच्या नादी नको लागू, आणि तू याच्या नादी लागला. जिरले का आता? जिरले म्हणून त्याच्या नादी नाही लागायचे. आणि मग त्या ठिकाणी आहे ना, ती मिरवणूक मंडपाच्या समोर आली. आणि मंडपाच्या समोर आल्यानंतर गावचा सरपंच स्टेजवरती गेले. म्हणले, ऐका सर्वांनी शांतता राखा. या ठिकाणी महाराजांची मिरवणूक या ठिकाणी मंडपाच्या समोर आलेली आहे. सर्वांनी शांतता राखा, सर्वांनी मंडपामध्ये बसून घ्या. सर्वांना बसून घेतली, शांत केली सगळी. आणि मग महाराजांना त्यांनी विनंती केली, कार्यकर्त्यांना एक विनंती करतो की महाराजांना स्टेजवरती या ठिकाणी घेऊन या, विराजमान करा महाराजांना, अशी कार्यकर्त्यांना विनंती केली. मग कार्यकर्त्यांनी काय केलं? हत्ती आल्याच्या नंतर त्या हत्तीला शिडी लावली, परत शिडी लावून महाराज खाली घेतला आणि महाराजांना कुठं नेलं? स्टेजवरती नेऊन बसवलं वरती. आता बसवल्याच्या नंतर सरपंच म्हणले, आपल्याच गावचा महाराज आहे, वय वर्ष 8 असताना काशीला गेला, एवढं ज्ञान कमवून महाराज परत गावाला आला आणि आपल्या गावनी भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये महाराजांची मिरवणूक काढली आणि मिरवणूक ह्या ठिकाणी आलेली आहे. आणि आता ज्यांनी हार आणलेला आहेत ना, तुम्ही सुद्धा हारले आणले हो म्हणले, ज्यांनी हार आणले ना, तो महाराजांचा सन्मान करून घ्या, गावकऱ्यांना विनंती करतो म्हणले. आणि मग अशी लाईनच लागली ना हारावाल्यांची. आणि इकडे एखादी हार घातला की दोघांनी हार काढायचा आणि तिकडे ढिगारा मारायचा. एवढं हार आलं, एक मजल्या इतका ढिग लागला त्या हाराचा, एवढं हार आले हो. आणि मग महाराजांचा सन्मान झाल्याच्या नंतर मग म्हणले, सरपंच भाषण करायला लागले. या मंगलमय वातावरणामध्ये जमलेले सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा क्षेत्रातील मंडळी, संत सज्जनांनो, या ठिकाणी आपल्याच गावचे महाराज 8 वर्ष असताना काशीला गेले, ज्ञान कमवून आपल्या गावाला आले आणि गावाने महाराजांचा या ठिकाणी भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये सन्मान केला, म्हणजे सत्कार ठेवला. आणि एवढी मोठी मिरवणूक काढली, डीजे लावला, ढोल लावला आणि भजन लावून महाराजांची मिरवणूक या ठिकाणी मंडपामध्ये आलेले. आता ह्या ठिकाणी गावच्या वतीने महाराजांचं स्वागत एवढं बोलून सरपंच थांबलं. कारण ते शहाणं होतं बरं का, ते अभिमानी नव्हतं, ते अहंकारी नव्हतं बरं का, ते थोडक्यात बोललं ते. मग आता बोलल्याच्या नंतर महाराजांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. आता ज्यांचा सत्कार ठेवलाय त्याला काय म्हणतात? सत्कार मूर्ती म्हणतात त्यांना, सत्कार मूर्ती. त्यांनी थोडं बोलायचं असतं, पण त्यांनी थोडं बोलायचं असतं, पण ते लई जागा झालतो, अभिमानी सुद्धा झालतं, अहंकारी झालतं लई. आणि मग हे बोलायचं नंतर मग महाराजांना त्यांनी उठवलं ना, मग महाराज बोलायला उठल्याच्या नंतर महाराज भाषण करायला लागले. मी ह्याच गावचा लहान मुलगा असताना मी एवढा ज्ञानी झालो आणि काशीला गेलो, 12 वर्ष अभ्यास केला, 12 वर्ष अभ्यास करून मी गावाला आलो आणि मला मोठा अभिमान आहे म्हणले. गावाने एवढा मोठा माझा सत्कार ठेवला तरी मी गावचा आभारी हो, एवढं म्हणूनच थांबाय पाहिजे ना. आपण ते लई जागावानी बोललो. पुढं ते काय म्हणलं माहिती का? मी 20,000 लोकांमध्ये एवढा सांगू इच्छितो की मला कुणी कसलाही प्रश्न विचारा, मी त्याचं उत्तर देणार. झाला का नाही अभिमान? झाला का नाही? पण 20,000 लोक बसली होती, त्यांनी कुणीच उठले नाही हो विचारायला. पण गावाच्या कडाला एकाचं वाडगं होतं, 2 गाया 2 म्हशी होते का, ते तिकडे ते वाडगं होतं, ते त्या एक म्हातारा होतं,
हे बघा येळा इथं कमराला खावल्याला आणि गाळ पायाला गुडघ्या आहेत का काळा जेहर गाळ पायी भरलेलं आणि गावता ओझं घेऊन चालू होतं गावताचं त्याने रोडच्या पलीकडे ओझं फेकलं आणि फेकल्याबरोबर ते पळत आलं मंडपाच्या तिथं समोर आलं मंडप तर फुल तुडुंब भरला होता पब्लिकने त्याला पुढे जागा कुठे जायला आणि मागच्या बाजूला जे लोक बसली होती ना त्या लोकांच्या खांद्यावर मारायचं असं हे म्हणला काय चाललंय रे काय चाललंय आता काय चाललंय म्हणलं त्यांनी मागं वळून बघितलं बघ त्याचा काळाची हार गाळ गुडघ्यापर्यंत गाळ इथं येळा खावल्याला मळकी कपडे ते म्हणले अरे तुझं डोळ्या गेलं का पुढं बघायला बघ काय चाललंय तुला माहित नाही का अरे गावाने एवढी महाराजांची मिरवणूक काढली डीजी वाजला ढोल वाजला तुला ऐकू नाही आला मला ऐकू आला पण असल्या कार्यक्रमाला येतच नाही म्हणलं मी दादा म्हणलं पळ पळ पाय धुणे पळ अरे माझ्या पायाचं काय तुला पडलंय म्हणला पण ते बोललं ना ते बरं न हो ते काय म्हणलं माहिती का तुम्ही कसला प्रश्न विचारा आणि मी त्याचं उत्तर देणार हे बोलणं बरं न हो तो म्हणला मला पुढे जायचे कायला म्हणले त्याला प्रश्न विचारायचा आहे अरे म्हणले याडा आहे का 50 वर्ष झालं कीर्तन ऐकणारी पुढं बसल्यात पांढऱ्या कपड्याची त्यांनी नाही विचारलं तू काय विचारणार रे तू काय विचारणार नाही म्हणलं त्यांनी नाही विचारतो की मी विचारतो की मला विचारायचे मला पुढं जायचे म्हणलं पुढं जायचं म्हणले चौघजण त्याला रगडायला लागली माग चौघजण दाबायला लागले हे चौघांना दाबायचं पुढं कारण हे म्हशीचं दूध पित होतं काय हे म्हशीचं दूध पित होतं हे चौघांना ऐका नाही तेवढ्यात महाराजांचं लक्ष गेलं म्हणलं काय झालं काय नाही म्हणले महाराज हा म्हणतोय मला पुढे यायचंय म्हणलं पुढे कशाला यायचं हा म्हणतो मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे अरे तू काय प्रश्न विचारणार म्हणला एवढी पांढऱ्या कपड्याची पुढे बसलं यांनी नाही विचारलं तू काय विचारणार काय विचारेन की तुम्ही म्हणले की कसलाय प्रश्न विचारा मी त्याचं उत्तर देणार मला पुढे यायचे आता महाराज विचार करू लागले नाही म्हणावा तर एवढं पब्लिक म्हणून हे महाराज अभ्यासाला कुठंतरी कच्च दिसते काय म्हणणं कच्च दिसतंय नाही म्हणावा तर महाराजांनी गडीभर विचार केला म्हणला येऊ दे सोड त्याला सोड आता जेस काय गडी मोकळा झाला का तो 3 मिनिटात टेसपर्यंत आला याचं कारण काय चिखलानी भरलेलं पाय लोकांनी त्याला बघितलं आणि त्याने ते हुई केलं तो 1.5 मिनिटात टेस जवळ आलो 1.5 मिनिटं झाली त्यानंतर महाराजला म्हणतो जी हरी महाराजाला म्हणतो काय जे हरी महाराज म्हणते जी हरी तो म्हणला तू प्रश्न विचारणार हा म्हणले मी प्रश्न विचारणार महाराज म्हणले शिकला किती शियाळेचं तोंडच पाहिलं नाही म्हणलं अरे मग काय प्रश्न विचारणार काय विचारेन की म्हणला तुम्ही म्हणले की कसलाही प्रश्न विचारणार मी त्याचं उत्तर देणार आणि मग महाराज विचार करू लागले मग थोड्या वेळाने लगेच महाराज म्हणले हा सांग म्हणले सांग म्हणलं हे काय म्हणलं माहितीये का हे काय म्हणलं हे म्हणलं ठप गुडगुड धप ब्या उत्तर द्या हे वाजवायचं टप टप गुडगुड धप ब्या येतच नाही त्याचा परत वाजवा टप गुडगुड धप ब्या येत नाही त्याचा लय जणांनी प्रयत्न केलेला आहे तर म्हणले टप गुडगुड धप ब्या उत्तर द्या म्हणले महाराज विचार करायला लागले मी 12 वर्षे काशीला गेलो अभ्यास केला आणि ग्रंथ वाचले नाही त्या कादंबऱ्या सुद्धा वाचला नाही तो ग्रंथ वाचला विचारसागर वाचला पण हा प्रश्न काय कुठं वाचण्यात काय आला नाही महाराज विचार करू लागले आणि त्याचं काय टप गुडगुड धब्या उत्तर द्या तो म्हणे थांब बाबा थांब तो थांब म्हणायचं त्याला थांब नाही म्हणले मला जायचं लांब आणि तू मला फुटलाय गाम तुम्हाला फुटलाय गाम लवकर सांगा म्हणले थांब बाबा सांगतो थांब आणि ते मनामध्ये विचार करायचं त्या हाराका बघायचं हाराचा डेग लागला होता ती डोलाचा डेग लागला होता डोला का बघायचं हत्ती का बघायचं डीजे का बघायचं आणि मनात म्हण काय जग मारली म्हणले म्या कमी बोलायचं ना आता 20,000 लोकांमध्ये एवढा अपमान झाला ना ते विचार करू लागले आणि हे तेवढंच माझ्या टप गुडगुड धब्या उत्तर द्या तो म्हणला मला उत्तर येत नाही मग चलू का चाललं म्हणलं त्याला म्हणले धरा आता काय झालं अरे 20,000 लोकांमध्ये माझा अपमान केला आणि तू तसाच चाला तुला उत्तर द्यावा लागेल हा म्हणलं मी उत्तर देतो की सोडा मला
जेच काय सोडला का परत स्टेजजवळ येऊन उभं राहिलं. उभं राहिलं म्हणले हे बघा महाराज तुम्हाला उत्तर येतंय का? महाराज म्हणले नाही ना. हो म्हणले मला उत्तर येतंय ना. महाराज म्हणले हा. मग म्हणले तुम्हाला उत्तर येत नाही तरी तुम्ही वर पुढं रेस माझ्या गादीवर, आणि मला उत्तर येते तरी मी खाली पुढं टेच्या खाली या म्हणले खाली. सबसेल महाराजांनी 20,000 लोकांमध्ये हार पत्कारली हो. टेज वरून खाली उडी मारली, महाराज आलं खाली. आता महाराज खाली आले, हे महाराजांना काय म्हणते माहितीये का? महाराज मी वर जाऊन बसू कुठं टेज वर. महाराज म्हणले बस बाबा बस, बस बाबा बस. आणि हे टेजवर गेलं त्या रेशमाच्या गादीवर दाना 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 नाचलं, गाळाचं पाय गुडघ्या इतकं भरलेलं, दाना 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 नाचलं, त्या गादीवर बसलं. आणि त्याच्या सुद्धा एक मनामध्ये विचार आला, काय म्हणले दुनिया निघाली, म्हणले नालायक दुनिया निघाली, ज्याला नाही अकाल त्याला देतात गाद्या, आणि माझ्यासारखा काम करू गाळातच मेलाय दाद्या काळी. ज्याला अक्कल नाही त्याला गाद्या देतात, कुठं लाईट नाही, रस्ते नाही, पाणी नाही, काही नाही, नाही त्याला गाद्या देतात. आणि आमच्यासारखा काम करू गाळातच मेलाय म्हणले दाद्या. विठ्ठल विठ्ठल. मग महाराज म्हणले द्या उत्तर. तो म्हणला देतो 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 थांबा. मग म्हणले हे बघा म्हणले महाराज शांततेने ऐका बरं का. म्हणले मी राहतो पत्र्याच्या घरात. महाराज म्हणला एका बुकीत तुझं दात पाडी ना, तुझ्या पत्र्याच्या घरात मला करायचे काय? मी काय जनगणना करायला आलो का तुझ्या घराची? म्हणले तुम्हाला उत्तर येतंय का? म्हणले नाही ना. मग गप राहा ना, मी उत्तर देतोय ना. मी राहतो पत्र्याच्या घरात. बरं म्हणला पत्र्याच्या मरू दे, मातीत गेलं तिकडे. काय पत्र्याच्या. आणि माझा पत्र्याचं घर आहे ना, तो पत्रा आहे निमुळता ढाळी. निमुळताय म्हणले ढाळी. बरं म्हणले ढाळी तर ढाळी. आणि त्या माझ्या पत्र्याच्या घराच्या पाठीमागं आहे कवटीचं झाड. रात्री वारा सुटला, कौल तुटलं आणि ते पत्र्यावर पडलं ठप. ते बसन का गप, ते निघालं गुडू 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 गुडू. आणि मग गुडगुड निघाल्याच्या नंतर त्या पत्र्याच्या घराच्या दरवाजात बांधली होती शिळी बांधली होती. त्या शिळीच्या पोटावर अर्ध्या किलोचं कवट पडलं थाप. ती शिळी बसन का गप. ती शिर्डी जोरात बोंबाली भ्या. महाराज म्हणले तुमचं पाय घ्या. अशी कापुराची वाती होती ज्ञानाची. म्हणून ज्ञानाचा अहंकार सर्वात वाईट वाईट वाईट. ज्ञानाचा अहंकार होऊन द्यायचा नाही. काय पखवाद वाजवा, पण नीट वाजवायचा. गायकांनी सुद्धा गायन नीट करायचं, चांगलं करायचं, शेण्यासारखं करायचं, पण नीट करायचं, पण अहंकार येऊन द्यायचा नाही. कीर्तनकारांनी सुद्धा कीर्तन चांगलं करायचं, नीट करायचं, शेण्यासारखं करायचं, पण शानपणा मारत करायचा नाही. शानपणा करायचं नाही, शेण्यासारखं करायचं, अहंकार येऊन द्यायचा नाही. विठ्ठल. मुलं म्हणले महाराज तुम्ही सांगितलं त्या चार गोष्टीपैकी आम्हाला तुम्ही एक गोष्ट मागाशी सांगितली. मग आता राहिलेली दुसरी गोष्ट सांगा बरं न लागणारी. मग महाराजांनी दुसरी गोष्ट अभंगाच्या 3ऱ्या चरणात केली स्पष्ट.
जैसा तैसा राहे काय पाहे उरले ते त्याग तरी करा ऐसा अहंकारा दौडावे अहंकार अजिबात येऊन द्यायचा नाही. आणि ह्या महिन्यात तर अजिबात अहंकार आला नाही पाहिजे बरं का. ह्या धोंड्याच्या महिन्यात जर अहंकार आला ना तो जीवनाची कापुराची वाती करून टाकतो. आणि इथं आल्याच्या नंतर या कार्यक्रमाला फुलाची पाकळी तुम्ही सहकार्य करा ते 1000 पट्टीने आपल्याला मिळणार आहे. हे महत्त्व माहीत नाही. या लेडीज मंडळीला महत्त्व कळालं हो. पोळ्याचं जेवण घेऊन आले आज. पोळ्याचा प्रसाद आहे. आले देवाजीच्या मनात इथे कोणाचे चाले ना. हे सगळं मनात आणणारा तोच आहे. तोच आहे दुसरा तिसरा कोण नाही. एक साधक आहे बघा. एक महाराज आहे महाराज. अरे महाराज ज्या वेळेला गाडीने जात असतो टाइम झाला. एक वैष्णव वारकरी आहे. आणि वैष्णव वारकरी वद्य वारी आणि शुद्ध वारी करणारा तो वैष्णव वारकरी आहे. आणि तो वद्य आणि शुद्ध वारीला जायचा. आणि जात असताना ते पंढरपूरला निघाले. त्यांना रस्त्यामध्ये त्यांना थंडी ताप आला. तब्येत बिघडली. त्याला वाटलं इथं समोर एक बंगला दिसतो त्या बंगल्यामध्ये जाऊन आपण थोडासा आराम करावा असं त्याची संकल्पना त्याच्या मनामध्ये आली. आणि तो तिथं गेला. त्याने खालीवर गोधडी केली. गोधडी घेऊन त्या आपली घोंगडी खालीवर घेतली आणि त्या ठिकाणी झोपला. झोपल्याच्या नंतर ते म्हातारं बंगल्याचं म्हातारं आलं बरं का मालक. ते लयांकारी हो. आणि ते तिथं आलं म्हणलं कोण झोपला रे. म्हणलं मी वैष्णव वारकरी पंढरपूरला जातो म्हणलं तर वारीला. पण आज माझी तब्येत बिघडली मी इथं झोपलोय. म्हणला इथं झोपायचं नाही. कुणला विचारून झोपला. ह्यो बंगला काय तुझ्यासाठी बांधलाय का. ह्यो आले गेल्यासाठी बांधलाय का. मी माझे 2 मुलं 2 सुना म्हातारी यांच्यासाठी मी हा बंगला बांधलेला आहे. आल्या गेल्यासाठी मी बंगला बांधलेला नाही. तू इथून उठ म्हणला पहिला. उठ आणि पुढं चालता हो. तो म्हणला जातो. त्याच्यामध्ये ऊर्जा उरलेली नव्हती हो. तो आजारी पडला. थंडी ताप आलती. असं हे करता 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 ते काय लवकर उठाना. आणि न उठल्यामुळं ते म्हातारं 4 वेळा त्या म्हाताऱ्याला त्या वारकऱ्यांनी उठतो म्हणला आणि उठला नाही. त्या म्हाताऱ्याला राग आला. तो म्हातारा घरात गेला आणि एक काठी घेऊन आला. काठी घेऊन आला आणि त्या वारकऱ्याच्या पाठीवर जोरात काठी मारली. आणि जोरात काठी मारली. तिथं पांडुरंग परमात्मा विटेवरी उभा असताना त्या विटेवरी चमकला पांडुरंग परमात्मा. आणि तो रुक्मिणी मातेने पाहिलं. अहो म्हणले पांडुरंगा तुम्ही का एवढं चमकले. पांडुरंग परमात्मा म्हणले अगं रुक्मिणी मी तुला आजपर्यंत शानी समजत होतो. तूच माझ्या पाठीमध्ये काठी मारली आणि तू परत मला विचारती तुम्ही का चमकले. अहो म्हणले देवा मी कशाला काठी मारू. मी काठी मारलेली नाही. म्हणले तुझ्याशिवाय इथं आहेच नाही कोणी. तूच काठी मारली. रुक्मिणी माता म्हणले मी काय काठी मारलेली नाही. पण काठी मारली कोणी हे तुम्हाला मी सांगू शकते. हे मी तुम्हाला सांगते. मग पांडुरंग परमात्मा म्हणले सांग बरं. म्हणले अहो वद्य वारी आणि शुद्ध वारीसाठी जो वारकरी तुमच्याकडे एका दिवसाला येत असतो तो वारकरी आलाय का तो पहिला पहा. तो आलाय का पहा म्हणले. मी वेळच सोडणार आहे काळजी नका करू. आणि मग पांडुरंग परमात्मा गेल्या आणि सहज नजर टाकली तो वारकरी आहे का पाहिला. पण वारकरी त्याच्यात काय दिसलाच नाही त्यांना. आणि मग रुक्मिणी मातेला म्हणते तो वारकरी काय दिसत नाही. मग म्हणले जो वारकरी आहे ना तो वारकरी रस्त्याने येत असताना त्याच्या पाठीमध्ये कुणीतरी काठी मारली. त्या काठीचं वळ तुमच्या पाठीवर वाटलेला आहे म्हणले असं. हो म्हणले असं. मग पांडुरंग परमात्म्याने सर्व सामान्य संसारिक माणसासारखा हे धारण केलं. काय वेश धारण केला आणि त्या वारकऱ्याजवळ आले. आणि आल्याच्या नंतर म्हणले वारकरी दादा काय झालं हो. काय नाही म्हणले हो माझी तब्येत बिघडली. मी काल एकादशीला माझी पंढरीची वारी चुकली हो. मला नाही पांडुरंगाकडे जाता आलं. सांगतात कोणला पांडुरंगाला सांगतात. त्याला काय माहिती पांडुरंग आहे हा. पांडुरंगालाच सांगतात माझी कालची वारी चुकली हो. चुकली काय सांगायचे. आणि चुकली नसती हो पण या म्हाताऱ्याने मला मारलं. हे काय म्हणले वळे म्हणले पाठीव वळ दाखवला. पांडुरंगाला काय आला बघाय पण यांचे पण पाठीव वळच होता ना. दोघांच्या पाठी वळला. पण ती एका मुलाला सांगत होते. बरं मग त्या पांडुरंगाने काय केलं त्या ठिकाणी तिथं मुक्काम केला या वारकऱ्याजवळ. आणि सकाळ उठलं. सकाळ उठल्याच्या नंतर ते म्हातारं बंगल्याच्या थोडंसं बाजूला छोटं मंदिर होतं. त्या मंदिरामध्ये त्या वारकऱ्याचा पांडुरंगाचा मुक्काम झाला तिथं. आणि सकाळ ते म्हातारं उठलं सकाळच्या विधीला वड्याला चाललं. पुढं कशाला लोक पहिली घरात खायची बाहेर जायची ना. आता बाहेर खात्यात आणि घरात येतात. त्या विधीला
म्हातारं सकाळी गेलं आणि ते पांडुरंग परमात्म्याने पाहिलं, त्याला वड्याला जाऊन दिलं आणि पांडुरंग परमात्मा यांच्या घरी निघाले. कोणाच्या? त्या म्हाताऱ्याच्या घरी. आता गेल्याच्या नंतर त्यांच्या सोनांनी पोरांनी पाहिलं, म्हणले मामूजी लगेच कसं काय आले बरं? मामूजी एकदा सकाळच्या विधीला गेल्याच्या नंतर मामूजी कमीत कमी 2 ते 2.5 तास येत नाही, आणि आज मामूजी आले कसे? कारण गेल्याच्या नंतर ह्या माळ्यात जा, त्या माळ्यात जा, त्या माळ्यात जा, सगळी वावरं फिरून फिरून मग मामूजी 2.5 ते 3 तासामध्ये घरी येतात. आणि आज मामूजी आले कसे? आता मामूजी वट्यापर्यंत गेलो, मामूजी म्हणले अरे मला कसं तरी होतंय, मला बिछाना करा. घाई घाई सुनांनी, म्हातारीनी, मुलांनी बिछाना केला आणि दादाला कुठं झोपावला? घरामध्ये झोपावला, कॉटवरती गाद्या टाकून. आणि झोपवल्याच्या नंतर लगेच त्यांनी हाका मारली, म्हणले इकडे म्हणले. हे बघा म्हणले, मला आहे ना जबर भूत लागलेलं आहे म्हणले, आणि ते भूत जर आपल्या घरी आलं आणि ते भूत जर आपल्याला लागलं तर आपला परपंच बरबाद होऊन जाईल. मला जबर भूत लागलेलं आहे, पण तुमची ही अवस्था होऊ नये म्हणून मी तुम्हाला पोटतिडकीने सांगतो बरं का, ते भूत येईल, लक्ष ठेवा. असं कुठं म्हणत नाही तर थोड्या वेळाने भूत आलं ना तिकडून, ते म्हातारं ते आल्याच्या नंतर ऐका म्हणले, ते येईल, जवळ आल्याच्या नंतर जवळ येऊन द्यायचं, पण त्या भूताला आहे ना सगळ्यांनी हाणायचं म्हणले, प्रत्येकाच्या हात पाडला पाहिजे त्याच्यावर, आणि त्याच्यावर जर हात नाही पडला ना मग आपलं काही खरं नाही म्हणले. मग काय सांगू, त्या म्हाताऱ्याचा पोरगा इतका रगाट होता, धाकटा, त्याने कळकाची काठी काढून ठेवली. मोठ्या मुलांनी बी काठी काढली, म्हातारीच्या हातात लाटणं होतं, आणि 2 सुनांनी आहे ना त्याच्याच चपला होत्या नालाच्या, 2 चपला हातात. शी सज्ज राहिली मंडळी. म्हणले भूत आलं की भूताला बदडून काढायचं, मारायचं त्याला. आलं भूत जवळ, आल्याच्या नंतर त्याला जवळ येऊन दिलं, आणि बारक्या मुलांनी तर असं दांडकं टाकलं, मोठ्या मुलांनी दुसरं टाकलं. मग म्हातारं ते भूत आहे ना चिताड पडलं खाली, आणि पडल्याच्या नंतर मुलींनी, त्या सोनांनी मारलं, चपलनी मारलं, म्हातारीने लाटण्याने मारलं. आणि ते मारताना सुद्धा ते म्हातारं लाटण्या का बघत होतं बरं का, कारण त्याच लाटण्याने त्या म्हाताऱ्याने त्या म्हातारीला लय वाऱ्या मारलं होतं. आणि 2 बाऱ्या गेले, पाटलांनी मध्यस्थी केली, म्हातारीला घेऊन आले त्यावेळेला, आणि ते लाटण्या का बघायचं, आणि ते विचार करायचं, ह्याच लाटण्याने मी म्हातारीला मारलं होतं आणि हेच लाटणं माझ्या डोक्यात बसते, ते विचार करायचं. आणि चपला बघितला, चपला सुद्धा त्याने फेकून मारले होते, ते लय अहंकारी होतं. सोनाला चपला फेकून मारले होते, त्याच चपला याच्या डोक्यात बसल्या काय. आणि मग ते भूत मागे गेलं. मग म्हणले, परत घरातल्या दादाने हाका मारली, म्हणले इकडे या. म्हणले तुम्ही गप्प बसू नका, भूत पुढल्या दारावाटे गेले पण मागच्या दारावाटे येईल बरं का, लक्षात ठेवा. मग तेवढ्यामध्ये कुठं सांगत नाही, तेवढं आलं ना मागच्या दारावाटे भूत. आल्याच्या नंतर ते म्हातारीने पाहिलं, आणि म्हातारी दारातच लाटण्या घेऊन उभी होती. ते म्हातारं त्या म्हातारीच्या लाटण्या का बघायचं, आणि लाटण्या का बघायचं, आणि तेच विचार, तोच मनामध्ये विचार, ह्या लाटण्याने मी तर लय म्हातारीला मारले, आणि ते लाटण्या का बघायचं. मग तेवढ्यामध्ये म्हातारी ओरडली, आलं भूत आलं. म्हणलं आलं. 2 सुना मुलं गेली, त्या भूताला परत मारलं, ते भूत मग मागं गेलं. आता भूताला वाटलं आता हे घरी आपल्याला घरामध्ये शिरून देणार नाही, याला काहीतरी मध्यस्थी केली पाहिजे कुणीतरी. मग आता म्हाताऱ्याचं जे म्हणतात ना फॅमिली मेंबर कोण होता, भाऊसाहेब होते. भाऊसाहेब, त्या म्हाताऱ्याने एवढ्या खरेद्या घेतल्या होत्या तेव्हा गोरगरिबाच्या, आणि त्या भाऊसाहेबांनी घरी येऊन त्यांचा सातबारा करून दिला होता, त्या भाऊसाहेब प्रेम यांचं. आणि म्हणले आता भाऊसाहेबांकडे गेलं पाहिजे, पण आता आज रविवार आहे, भाऊसाहेब तर उद्या येणार आहे, याला सुद्धा मुक्काम करायला लावला एका ठिकाणी. मग हे एक ठिकाणी मुक्काम केला, दुसऱ्या दिवशी सोमवारी भाऊसाहेब 10 वाजता यायचे, तर हे 8च वाजता जाऊन बसलो ऑफिसला भाऊसाहेब येसपर्यंत. मग भाऊसाहेब 10 वाजता आले, आणि आल्याच्या नंतर म्हणले, अहो दादा तुम्ही इकडे कशाला आले हो? अहो इथून मागायचे काय तुमची कामं होती ती मी घरी येऊन करून दिली, आणि तुम्हाला इथं यायचं कारण काय होतं? अहो म्हणले ते काम जाऊ द्या, माझ्या अंगावरचं वळ बघा म्हणले. शर्ट काढला, पाठीवर 2 वळ दाखवले, अंग सुजलेलं दाखवलं. म्हणले कशामुळे झालं? अहो म्हणले मला घरच्यांनी मारले. भाऊसाहेब म्हणले असं कसं होईल, त्यांच्यासाठी तर एवढी इस्टेट कमावली तुम्ही, बंगला बांधला, जमिनी घेतल्या, आणि हे कसं मारतील तुला? अहो म्हणले मारले ना भाऊसाहेब. भाऊसाहेब म्हणले तुम्ही इथं थांबा, मी घरी जाऊन येतो. भाऊसाहेब घरी गेले. घरी गेल्याच्या नंतर मुलांना सोनांना बोलावलं. म्हणले दादांना एवढं मारित असतात का, काय येड लागलं का काय म्हणले तुम्हाला? अहो म्हणले का हो? म्हणले अहो एवढं दादाला मारित असतात का? नाही म्हणले दादाला मारलं नाही, आम्ही भूताला मारलेले, भूताला मारले म्हणले.
अहो म्हणले दादा तर आमच्याकडे आलेत म्हणले. अहो म्हणले भाऊसाहेब याड लागलं का, आमचे दादा घरात झोपलेत, ते भूत आहे भूत म्हणले तुमच्याकडे आलेले. भूत आहे म्हणले भाऊसाहेब टणटणच उडायला लागले. ते म्हणले त्या भूताला हाणून आम्ही मारलेले, म्हणलं हाणून मारून तिकडे पाठवलंय तुमच्याकडं. आणि मग असं करा म्हणले, मग तुमचा दादा कुठे, तर बघा म्हणले आमचा दादा घरात झोपलाय. मग घरात झोपलेला दादा दाखवला आणि तो दादा खाना खुना सगळ्या खरेदी केलेले सुद्धा खोना खाना सांगायला लागला भाऊसाहेबाला. भाऊसाहेबाला का नाही पटायचं. मग भाऊसाहेबाला यांनी सांगितलं तुम्ही असं करा. कुणी सांगितलं, घरातल्या दादानी, इथून काठी काढून न्या म्हणले. इथून काठी काढून द्या आणि त्या भूताला जर तुम्ही नाही मारलं तर ते भूत तुम्हाला लागन, तुमच्या परपंचाची बरबादी करून टाकील. त्या भाऊसाहेबांनी तिथूनच काठी नेली काळकाची, नेली. हापीसवर गेलं, म्हातारं तिथं बसलं होतं का दादा, त्या दादाच्या पाठीत काठी जोरात मारली. विठ्ठल पाठीमध्ये काठी मारली. आणि मग ते म्हातारं विचार करायला लागलं की हा प्रकार कशामुळं झालाय, हा प्रकार झाला कशामुळे. त्याला एक एक संकल्पना येत राहिली. ज्या संगतीने दुर्गुण वाटे संगत त्याची धरू नको, नर जन्मामध्ये येऊन माणसा प्रभू स्मरणाला विसरू नको. हे मी केले ते मी केले गर्भाने तू बोलू नको, पैसा अडका आला म्हणून काय भलते सलते बोलू नको. आई वडिलांना तुझे समजून अपमानच पद बोलू नको. द्वारी तुमचा आला भिकारी इनमुख त्याला लावू नको. हे मी केले ते मी केले गर्भाने तू बोलू नको. त्याग तरी करा ऐसा अहंकारा दौडावे, मग जैसा तैसा राहे काय पाय उरले ते. मग जैसा तैसा राहे, मग आपल्यात जर अहंकार गेला तर मग मागं काय उरलं, मग देवच झाला ना. मग दैसा तैसा राहे काय पाहे उरले ते. आता आपण सर्वांनी भजन करू, सर्वांनी हात वर करा. विठोबा Oh
मागे लावायला लागेल मला मागाच्या. असं काही करू नका. हे सर्व प्रेमाचा हार आहे महाराज. हे हार कोणाकोणाचं माहिती आहे का? चाकण आणि चाकण जे परिसरातील जेवढे कीर्तनकार आहेत आणि ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी कीर्तन केलेली आहेत त्या सर्व महाराजांचा हार आहे. आणि त्यांनी या ठिकाणी सेवा केलेली आहे. ती सेवा ही पांडुरंग परमात्म्याच्या दारामध्ये माझ्या सहित विनामूल्य केलेली आहे. आम्ही 10-12 कीर्तनकार आम्ही असं ठरवलंय की ह्या गादीवरती रुपया घ्यायचा नाही. दान करायचं, दान, अन्नदान, ज्ञानदान, वस्त्रदान, ह्या दानापेक्षा दुसरं श्रेष्ठ कुठलंच दान नाही. म्हणून हे सर्व मंडळी ह्या ठिकाणी आहेत. ह्या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित. हा चालत आलेला अखंड सप्ताह गेले 99 वर्षापासून चालू आहे आणि 99 वर्षाच्या कालखंडामध्ये हा 32वा अधिक मास या ठिकाणी संपन्न होतोय. आणि या कार्यक्रमासाठी खेड तालुक्यातले विविध गावचे हरिभक्तीपरायण या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामध्ये आमचे वारकरी मंडळाचे अध्यक्ष सोपानजी खराबे महाराज आहेत, कानपिळे महाराज आहेत, शांताराम महाराज कानपिळे आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज आहेत, वेदनकर महाराज, धाडगे महाराज, बोराटे महाराज आहेत, वहिले महाराज आहेत, हरकुशेठ चौधरी आहेत, गुलाब महाराज, गुलाबशेठ LIC एजंट गुलाबरावजी पठारे साहेब आहेत, वेताळ महाराज आहेत, त्या ठिकाणी रामभाऊ महाराज आहेत आणि प्रकाश शेठ मांजरे. त्याप्रमाणे ह्या ठिकाणी अनिल शेठ देशमुख, त्यांची लई तळमळ असते बरं का, त्यांच्या नावाने टाळी वाजवा बरं एकदा, की त्यांचा सुद्धा फार मोठा खारीचा वाटा आहे बरं का इथं. आणि त्यांची जे जोडीदार होते ते सुरेश शेठ मांजरे जरी हयात नसेल तर त्यांचं सुद्धा इथे या ठिकाणी खारीचा वाटा होता बरं का. ते नसू दे, पण त्यांच्या ठिकाणी त्यांचा मुलगा तुषार हा ह्या ठिकाणी चांगलं कार्य करीत आहे या मंडळाचं. आणि या ठिकाणी या कार्यक्रमासाठी कलाकार मंडळी खेड तालुक्यातील आहेत. मग अशी नामोल्लेख केलेला आहे, तरी आता परत नामोल्लेख मला तरी वाटतं न घेतलेला बरा. असो, या ठिकाणी काही या ठिकाणी कडाचेवाडीची काही मंडळी आहे, बेदनकरवाडी, खराबवाडी, विविध गावची मंडळी आहे. तर ह्या ठिकाणी मी अभंग घेतला होता, जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा, त्याग तरी करायचा अहंकारा दावडावे, मग जैसा तैसा राहे काय पाहे उरले ते. आपल्यामध्ये जो अहंकार आहे तो अहंकाराला दावडा, त्या अहंकाराला जवळ येऊन देऊ नका. आणि ह्याच महिन्यामध्ये अजिबात त्या अहंकाराला जवळ करू नका. इथं दान करा, दान करा. इथे या ठिकाणी बॅनरवरती वाचले, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचेरी, मोठा संदेश आहे वार. या ठिकाणी चक्रेश्वर देवस्थान ट्रस्टीचा टाळी वाजवा. त्या संदेशाचं पालन सर्वांनी करावं. एक एक झाड, एक एक माणसा पाठीमागं लावा, तेच खरं आपल्याला पुण्य मिळणार आहे. त्यांनी संदेश फार चांगला दिलेला आहे. तरी ह्या ठिकाणी असो, आणि ह्या ठिकाणी गायक मंडळी सर्वच आहे. आता ही लहान लहान मुलं आहेत बघा आळंदीची, ते उद्याचे कोण कीर्तनकार होईल, कोण प्रवचनकार होईल, कोण कलेक्टर होईल, कोण इंजिनियर होईल, कोण डॉक्टर होईल. कारण मी माझ्यापाशी अनुभवतो बरं का, माझा मी मोठेपणा सांगत नाही. हे माझे दोन्ही चिरंजीव वादक आहेत, मुर्दुंग विशारद आहेत. एक इंजिनियर आहे, एक डॉक्टर, मेडिकल डॉक्टरचं चाललंय. अशा पद्धतीने हे कशाचं प्रतीक आहे? हे वारकरी संप्रदायाचं. ह्या वारकरी संप्रदायाचा वारसा जर सांभाळला तर शो कधीच वाया जाणार नाही. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. धर्माचे पालन जर करायचं असेल तर वारकरी संप्रदाय जोपासला पाहिजे. आणि वारकरी संप्रदाय जोपासला तर धर्माचं पालन झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल
पाहिजे, मन शुद्ध पाहिजे, समाधान पाहिजे आणि या सर्व गोष्टी जर आपल्या मनासारख्या झाल्या मग जैसा तैसा राहे काय पाहे उरले ते त्याग तरी करा ऐसा अहंकारा दौडावे मग जैसा तैसा राहे काय पाहे उरले ते अंतरीचे विषम गाढे येऊ पुढे न द्यावे मग जैसा तैसा राहे काय पाहे उरले ते तुका मने शुद्ध मन समाधान पाहिजे मग जैसा तैसा राहे काय पाहे उरले ते मग आपल्याचा जर अहंकार गेला तर मागं काय उरलं, तुम्ही देवच झालं ना, म्हणून समाधान पाहिजे. अहंकार गेल्याचे समाधान पाहिजे आणि हे सर्व काय गेल्यानंतर तुम्ही देवच झाला. जय विठ्ठल. महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, चक्रेश्वर भगवान की जय. या ठिकाणी प्रथमतः आलेल्या सर्व शिवभक्तांचं, महिला भगिनींचं, बालगोपालांचं सरस स्वागत. आणि दुसरी गोष्ट सांगूशी वाटते की 2 दिवसापूर्वी चक्रेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टनी आणि भाविकांनी आमच्या महिला भगिनी माऊली यांना फक्त सांगितलं की आपल्याला या ठिकाणी अधिक मास महिना चालू आहे आणि अधिक मास महिन्यामध्ये आपल्याला पुरणपोळीचं जेवण करायचे आणि सर्व महिलांनी होकार दिला. आणि आज सर्व महिलांनी आज भरपूर 25, 50, 10, 11 अशा आणि पाठीभर पोळ्या आणल्या. त्याबद्दल चक्रेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने आणि सर्व भाविकांच्या वतीने प्रथमतः महिलांचं सरस स्वागत. जोरात टाळ्यांनी त्यांचं सरस स्वागत झालं पाहिजे.